नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील डोणे गावातील 14 वर्षाचा बालक स्वप्नील आनंदा वाघमारे हा कॅन्सरशी लढतोय. त्याच्या लढण्याचं कारण आर्थिक परिस्थिती आहे. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे तो ब्लड कॅन्सरशी लढतोय आणि तळेगाव दाभाडे येथील जो हा कॅन्सरचा जो TGH&CH हा जो कॅन्सरचा जो दवाखाना आहे, या ठिकाणी ते उपचाराला आले होते. अगोदर त्यांना सांगितलं की तुमचा आम्ही उपचार करू. एका सामाजिक NGOनी जबाबदारी घेतली होती, पण सामाजिक NGOला तो खर्च परवडत नसल्यामुळे त्यांनी नकार दिल्यानंतर या स्वप्नील आनंदा वाघमारे हा जो बालक आहे, या बालकावर उपचार केले जात नाहीत. प्रत्यक्षात इथले जे त्याचे नातेवाईक आहेत त्याच्याकडनं जाणून घेऊ. काय नाव तुमचं आणि काय सांग? माझं नाव सुनील भगवान वाघमारे. तर बघा, ह्या दवाखान्यामध्ये 9 तारखेला आलो होतो. तर त्यांनी हे रिपोर्ट वगैरे काढले. रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की म्हटले की ठीक आहे, याची ट्रीटमेंट इथं होईल, ह्याला आपण 15 दिवस थोडा दिवस ऍडमिट करावं लागेल. तर मी त्यांना म्हणलं ठीक आहे. तर त्यांना म्हणलं सर 15 दिवसाचा म्हणजे चार्जेस वगैरे किती राहतील पैशाचा. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला कमसे कम याला 2.5 लाख रुपये तुम्हाला लागतील. त्याच्यानंतर पण लागतील, पण ते चालूमध्ये 15 दिवसाला 2.5 लाख रुपये लागतील. तर मग त्यांना आम्ही विचारलं सर आर्थिक परिस्थिती असल्यामुळं शक्यतो म्हणजे नाही होऊ शकत 2.5 लाख. मग ते म्हटले की तुम्ही एक काम करा, दुसऱ्या दवाखान्यात जावा आणि ही चिठ्ठी दाखवा. तर त्यांनी ही चिठ्ठी दिली आणि त्यांनी अशी चिठ्ठी दिली की ह्याच्यामध्ये आम्ही पुढच्या डॉक्टरांना सांगितलं की ह्या मुलाची ही ट्रीटमेंट करा. तर मग आम्ही दुसऱ्या दवाखान्यातनं गेलो. पण आता परत सकाळी इथं आलो तर त्यांनी पण सकाळी तेच सांगितलं की तुम्हाला थोडेफार पैसे मोजावं लागतील. मग त्याच्यानंतर पैसे थोडेसे आर्थिक परिस्थिती सांगितल्यामुळे यांनी परत असं कारण दिलं की आमच्याकडे डॉक्टर होते पण आता डॉक्टर नाहीत त्या हिशोबाने. तर अशी कळकळीची विनंती आहे की म्हणजे कसं आर्थिक परिस्थिती असल्यामुळं थोडंसं दवाखान्याची ट्रीटमेंटची हिशोबाने ते पूर्ण व्हावे अशी आमची नम्र विनंती. बरं, कधीपासून हा आजार डिटेक्ट झालेला आहे? कधीपासून कळलं तुम्हाला? म्हणजे तसं आता सांगायचं म्हणलं तर आम्हाला 2 महिन्यापूर्वी कळालं. तर त्याच्यामध्ये इथं सारंग वाघमारे डॉक्टर सर होते. तर त्यांनी म्हणजे ट्रीटमेंट केली, मुलाला ट्रीटमेंट वगैरे केली. तर त्या हिशोबाने मग त्यांनी सांगितलं ठीक आहे होईल. मग त्याच्यानंतर सारंग सर बोलले पैशाची आर्थिक परिस्थिती असल्यामुळे तुम्ही पाहुणा हॉस्पिटलला जावं, मी त्यांना फोन करून सांगतो की बाबा ह्याला काय काय करावं लागेल. त्या हिशोबाने तिथं आम्ही गेलो. मग त्याच्यानंतर परत त्यांनी बोलवलं, पण घरती मुलाचा थोडासा ॲक्सिडेंट वगैरे झाल्यामुळं त्याचं काय शक्यतो म्हणजे 2 महिने थोडंसं याला आम्ही उशीर झाला, 1.5 महिना. त्याच्या म्हणजे 2 महिने मुलगा चांगला होता, पण थोडंसं जरा आपण मग त्याला उलटी वगैरे व्हायला तर आम्ही इथं आलो 9 तारखेला. 9 तारखेला त्यांनी अशी असा जबाब दिला. कोणत्या शाळेमध्ये आहे तू? काय नाव तुझं? स्वप्नील आनंद वाघमारे, शाळेचं नाव काय? श्री संत तुकाराम विद्यालय शिवणी, कोणत्या वर्गात आहे? 9वी. 8वीचं. तर 8वी पास होऊन तो 9वी मध्ये शिकत आहे आणि ब्लड कॅन्सरशी तो लढतोय. पण त्याचा उपचारासाठी त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे त्याला तळेगाव दाभाडे येथील जे TGH हे कॅन्सर हॉस्पिटल आहे, यामध्ये त्यांना उपचार भेटत नसल्याचं नातेवाईकांनी सांगितलेलं आहे. तर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी अशा या बालकाचा प्राण वाचवण्यासाठी पुढं आलं पाहिजे. जर शासनाच्या योजना आहेत त्या योजनामध्ये ह्याला बसवलं जात नाही का? नाही, शासनाच्या योजनेमध्ये बसवलं जाते, पण त्यांनी आज सकाळी पण सांगितलं की बा योजनेमध्ये ज्या गोष्टी बसतील त्या बसतील, पण ज्या पुढच्या लागतील त्या तुम्हाला द्यावं लागतं. ते त्यांनी त्या हिशोबाने सांगितलं. मग त्यांनी 2-2.5 तास बसवून ठेवलं इथं. मग त्यांनी सांगितलं की आमच्याकडे डॉक्टरच अवेलेबल नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य त्यांना आम्ही सांगितलं की एवढी आर्थिक परिस्थिती आमच्या असल्यामुळे आम्ही एवढे पैसे देऊ शकत नाही. मग त्यांनी एक कारण सांगितलं की बा आमचे डॉक्टर हे नाहीचे, डॉक्टर ते नाहीचे असे ना. त्या दिवशी वाटेगावकर सरांनी स्पष्ट रिपोर्ट काढले, सगळे 9 तारखेचे रिपोर्ट आहेत. तर ते काय बोलतात की त्या दिवशी 2.5 लाख रुपये तुम्हाला द्यावं लागेल, तर आम्ही लगेच ऍडमिट करून घेतो चालूमध्ये. ते सद्यस्थितीला कोणचे उपचार चालू आहेत त्याच्यावर? आता कोणते उपचार नाही चालू त्याच्यामध्ये. त्यासाठी मला सकाळी त्याला आणावं येतं, पण त्यांनी परत तेच त्या हिशोबाने केलं. तर मुलाचे वडील आहेत. काय तुमची आर्थिक परिस्थिती आणि काय आव्हान करणार की तुमच्या मुलाच्या उपचारासाठी मदत झाली पाहिजे? कसं आहे साहेब, माझ्याकडे पैसे नाही, मी आपला कमवून खाते, आपला हातावर पोट आहे. तर माझा पोर आहे, मला त्याला बघूशी वाटत नाही, कसं तरी झालं पाहिजे व्यवस्थित. त्या हिशोबाने पूर्ण आम्ही खर्च करून टाकू शकतो त्या हिशोबाने.
जेवढे पैसे होते पूर्ण आता यांनी सांगितलं दुसऱ्या दवाखान्यात जावा, दुसऱ्या दवाखान्यात पण आम्ही गेलो, पण तिथं पण हीच कंडिशन झाली की म्हणजे पैसे पूर्ण घेतले आणि नंतर मग त्यांनी परत पैसे जेवढे होते तेवढे गेले, पण त्यांचं म्हणायचं उद्देश की आता अजून तुम्हाला पुढे पैसे लाग, त्या हिशोबाने तसं झालं. तर स्वप्नील आनंदा वाघमारे हा ब्लड कॅन्सरशी लढतोय बालक. या बालकाला उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे आणि दवाखाने म्हणलं की पहिल्यांदा पैसे असतील तर उपचार. बरं, आता त्यांनी तुमच्यावर प्राथमिक उपचार सुरू केले नाहीत का? त्यांनी आता मुलगा बाहेरच गाडीमध्ये बसून ठेवला होता. किती तास झालं? 12 वाजल्यापासून आम्ही इथं बसलो. मग ते वाटलं बोलले की एक काम करा, आता एक अर्धा पाऊण तासापूर्वी बोलले आतमध्ये मुलाला फक्त झोपवा, फक्त ते झोपावलं त्याला बस. याच्यावर यांनी परत उपचार वगैरे काय केले. यांचं एकच म्हणणे की आमच्याकडे डॉक्टर नाही, पण त्या दिवशी डॉक्टर होते. डॉक्टरने आम्हाला स्पष्ट सांगितलं की डॉक्टर यांचे रिपोर्ट काढले, रिपोर्ट काही आले तर डॉक्टर बोलले की नाही याला आपल्याला आतमध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागणार. तर मग त्यांना फक्त आम्ही विचारलं की सर बाबा किती पैसे, तर त्यांनी सांगितलं की 15 दिवसाचे तुम्हाला कम से कम 2.5 लाख रुपये द्यावं लागतील. तर आम्ही म्हणलं की नाही. तर मग त्यांचं एकच वाक्य फिरून आलं की पैसे तुमच्याकडे नाहीत पण तुम्हाला ट्रीटमेंट करावं लागेल. पण नसल्यामुळे मग त्यांनी ही चिठ्ठी लिहून दिली की जा तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटल जिथं जासाल तिथे ही ट्रीटमेंट घ्या. ही ट्रीटमेंट मग त्यांनी लिहून दिली. मग आता पुढे गेलो, पुढं पण तेच सध्या परिस्थिती आहे. आज सकाळी आलो पण त्यांचं तेच चालू आहे. तर या बालकाचे नातेवाईक जे आहेत ते हॉस्पिटल प्रशासनाकडे विनंती करतात. तर या हॉस्पिटलवर जे काही विश्वस्त असतील, जे प्रमुख असतील, त्यांनी या बालकाकडे पाहून याच्या उपचारासाठी काही मदतीचा हात दिला पाहिजे. हा बालक ब्लड कॅन्सरशी लढतोय कारण त्याच्या उपचारासाठी त्याच्याकडे पैसे नाही. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्याचे आईवडील मोलमजुरी करून घराचं घर चालवतात, पण आज अशी परिस्थिती की याच्या उपचारासाठी होते नव्हते ते सर्व पैसे खर्च झालेले आहेत आणि आज त्याला 2.5 लाख रुपयाची गरज आहे. तर समाजातील सामाजिक संस्थांनी, दानशूर व्यक्तींनी या बालकाच्या ब्लड कॅन्सरच्या उपचारासाठी मदतीचा हात द्यावा असा वाघमारे कुटुंबियांच्या वतीनं नम्र आव्हान होतंय. आणि हॉस्पिटल प्रशासनाने या मुलावर त्वरित उपचार सुरू केली पाहिजे, काहीतरी माणुसकी दाखवली पाहिजे. बघूयात समाजामधनं मदतीचा हात येतोय आणि मावळचे आमदार सुनील शेळके या बालकाच्या पाठीशी कसं उभं राहतात याकडे लक्ष लागलेले. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.